पोरीच्या घरी राहतेच बाई, सगळी व्यवस्था करायला लागते. वरातीची, आपल्या घरच्या पाहुणीची, सगळ्याची व्यवस्था करायला लागते. पोराचं राहिलं तर आपल्यात पाहुणे घेऊन ना चाललं जावं लागते. सगळी वरसारखे करते. पोराचं लग्न सोपं जाते बाई पोरीपेक्षा. पोरीचं लग्न लय कठीण. हे पाहुणे पाहा लागते, हे पाहुणे पाहा लागते. अरे घ्या घ्या पटापटा समोसा. काय गोष्टी रातभर गोष्टी केल्या म्हणा बुचूल झोप नाही लागू त्यांनी. घ्या आता पटापट करा. घ्या पटकन काढा. काय नाही नोरा करता तर करा पटकन. चाला तिकडे हॉलमध्ये जावं लागते. हो 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 करतो. आल्या का गाड्या? काही येते तुमच्या गाड्या बोलवा पटकन. काय म्हणते ते तर. हो आणि उठले का सगळे उठले असं ते गद्दे गिद्दे उचलून ठेवून द्या आणि आंघोळाले पाठवा सगळ्याले. झाले का आंघोळा तुमच्या माणसाच्या सगळ्याच्या? होते एकाच्या दोन जणांच्या होते. आता हे बाहेर गेले का काही आंघोळीले? काही आंघोळीले पाठवून दे. काही जणी नाश्ता बनवा आणि काही दोघी तिघी तर नाही नोरा करायला. पटकन उरकवा. हातोमेरी कामं करणं. पटकन चाला आपल्या तिकडे. हो हो बिंदू घेऊन नाश्ता. काय बनलं नाश्ता? त्या दोघी कुठे आहे? ललितानं काजल कुठे? घेन तू काय उभी आहे बाई बिंदू? घे घे पटपट. काय नाश्त्यात बनवतात बनवा पटपट नाश्ता देऊन द्या. नाही नोरा करा. चला आता बाई ते ललिता आहे वाटते स्वयंपाकघरात. न काजल आहे. हे तर मला ऐकूनच नाही राहिली. परी गाडी लोडून राहिली ना आज. पहा बरं जवळ मला नाही सोडून राहिली ती. बाबा अहो दे ना तिले. तू आई जवळ दे ना तिले. तू अंग धुतली? तू धुतली का अंग? तिथं धुवून दिली? होय मी अंग धुतली. इथे धुवून दिली. इथे तयार करून दिलं मी. हो लढता दिलं तिले अंग धुवून. तिले तयार करून येते. रेडी आहे. मी बी रेडी आहे. हो आमची तयारी झाली. फक्त आता मा नाश्ता बाकी आहे आणि माझ्या ते साडी गिडी भरायची आहे बस बॅग मध्ये. तिथंच करा तयारी. मग आता इथून कायले साड्या घालून जो खराब होते तिथंच साडी घालून नवी वाली नाही तिथं म्हण आपल्या हॉलमध्ये. हो आपल्या घरच्या साड्या घालून घ्या. अंगधुवा साड्या घालून घ्या. तिथं घाल जा. तयारी तिथं करता. इथून निघा फटकन. तिथे इथून आपल्या हॉलमध्ये जायचं आहे पहिले फटकन. काय नाश्ता झाला का नाही झाला? ते काय करून राहिल्या तर काय बनवते? झालं काय? काजल कुठे आहे? झाला ना आता बाई. आलू पोहा बनवला आम्ही दोघींनी. देऊ का सारायले? देऊ का नाश्ता? देऊ काय? हो देऊन दे सारायले नाश्ता देऊन दे बरं पटपट. आणि मग तू अंग धुतली? धैर्यचे धुवून दिली का? हो आता बाई मी सकाळी सांग धुतली आणि त्याला बी धुवून दिले. त्याला कपडे गिपडे घालून तो तयार आहे. हा हे बरं केलं बाई तुम्ही दोघीनं बी. स्वतःच्या अंग धुवून घेते लेकराला तयार करून दिलं बस झालं. मग तर काय नाही नोरा करा फटाफट. चला मग हॉलमध्ये. हो तू बाई तू धुवून घे ना अंग. आता जाण पटकन तू धुवून घे ना. मी आता नाही नोरा झाल्यावर धुईन नव. आणि नाही नोऱ्यामध्ये बसा लागेल ना आम्हाला दोघाले. आता मग काय डबल अंगावर पाणी घेऊ का मी? हो तर नाही नोरा झाल्यावर घ्या मग नाश्ता करून घ्या पटपट. आणि चला मग नाही नोरा करा आणि बस चला. नाही नोरा होते तोपर्यंत गाड्या येते. वरात काही येते म्हणते बाई तिकून. वरात 10 वाजता टच होते आपल्या हॉलमध्ये. हो असं सांगूनच ठेवलंय त्या भाऊनं कडक. तर टाईमावरच लग्न लागलं पाहिजे म्हणून आपण घाई करून राहिलो. वरात 10 वाजता आपल्या हॉलमध्ये येते. तर मग आपल्याला हॉलमध्ये तयार राहायचं आहे. त्याचं स्वागत करायला आपली तयारी झाली. तयारी करून आपल्याला त्याच्या स्वागताला तयार राहायचं आहे. हो बाई हो. आता जाणू सगळी कुठं देता मग? जाणू जाय तिथं एका रूम मध्ये हॉलमध्ये. हा जमते मग. जाणूशाले 10-15 मिनिट थांबते तोपर्यंत अजून आपल्या तयाऱ्या होते. मग त्या रूम मधून इकडे घेवायचं का मग नवरदेवले? नाही जाणूशाले बाहेरच्याच रूम मध्ये येईन बस. तिथून मग आपल्या लग्न हॉलमध्ये आणायचं. तिथून स्वागत करायचं बस झालं. माहिती आहे नवरदेवाचे कपडे त्याची डोलीची पेटी किती भरली वा. तिथूनच जाईन ते. आता हॉलमधूनच त्याची विदाई हॉलमधूनच होईन. वापस येणार नाही. हो आपल्या घरी तर तिकडे जावाची बी पेटी किती भरून घे जा तिची. अरे हो भराची आहे त्या बाई त्याची पेटी. तिकडे जावाची बी भरा लागन नाही. ते लग्न होऊन जाईन बिदाईच्या बाद नाही का ते बी भरा लागन. आणि हे आता आपली तिथं तयारीची ते बी 2 पेट्या भरा लागन ननद बाईच्या. हो तिच्या 2 पेट्या भरून घे जाय बरं पटकन. आता तिले तू आई पैसे देऊन दे राहीन तर. आणि तू जाय तिचं करून देतो डोलीचं पहिले. तिच्या पेट्या भरायला लाव. काय भरतं तिच्या साड्या 2-4 त्या साड्या गिड्या देऊन दे. बरं आता बाई ठीक आहे. हे तर राहणार नाहीये. राहूनच नाही राहिले. मी इले संगच वागवतो ना. आणि ननदबाईची पेटी भरून घेतो. हो उभी नको राहू. जाय पटकन जाय मग. आता माहिती तिले थांब मी जातो. समोताबाई धावपळ धांदल करते सगळी. तशीच धावपळ होते व बापा बाई. तशी धावपळ होते लग्नामध्ये टायमावर. सगळं आठवण घ्यावं लागते. इकडे काय यावं लागते मग ननदबाई वापस. आता आपण हॉलमध्ये गेलो का तिकडेच लग्न लागलं का तिकडूनच तुमची बिदाई होईल. आणि तिकडूनच तुम्ही तिकडं तुमच्या सासरी आजच संध्याकाळी. खरंच वहिनी आता मला इकडं नाही यायला मिळणार. आता तिकडूनच जावं लागणार का? हो ननदबाई तिकडूनच तिकडे. मग कधी यायचं मग वहिनी मी तिकडून परत कधी यायचं मग? आता पाहू ना. कधी म्हणते ते तर रिसेप्शन कधी ठेवतेत काय ठेवते. तर रिसेप्शन ठेवतील तेव्हा रिसेप्शनला येऊ आम्ही. तर मग तुम्ही आमच्या संग परत. झालं का? भरलं का हिचे कपडे? ते बी तिकडे नेवाचे बी ना इथचे बी भरले का? आता सगळं झालं का? हो आता बाई एक बॅग भरली त्यानं. त्याला वाटलं का तिकडून अजून इकडे यावं लागते म्हणून त्यानं तिकडे नेवाची बॅग नाही भरली. आता देतो ना मी भरून देतो ना ते बॅग. आता आई मी आता इकडे नाही येणार. आता तिकडेच जाणार मी.
हो आता तिकडेच जावं लागते तुला. आता इकडची आशा सोडून दे आता बाई डोली. आता इकडची आशा सोडून दे आता. तेच तू असली घर. आई तू कधी येशील आता तिकडं मग? येईन ना आता. काही म्हणतात ते रिसेप्शन काही ठेवतात. मला तर वाटते संक्रांत झाल्यावरच रिसेप्शन ठेवतील नाही बिंदू? आता संक्रांत आहे ना आता म्हणतात आता. तर हे झाल्यावरच रिसेप्शन ठेवतील ते. आता आपल्याला मग रिसेप्शनला जावं लागेल तर मग हे आपल्या संग येईल. हो आता बाई मलाही तसंच वाटून राहिलं. बरं सोडते पुढं पाहू डोली. आता हे घे बिंदू, हे घे बरं हे डोलीचे हे नेकलेस मी करून दिली. याच्यात आपल्या तिच्या रिसेप्शन राहीन का नाही, रिसेप्शन मध्ये घालाले लगून तिच्या बॅग मध्ये ठेवून दे. बरं असं हो काय आता बाई ठीक आहे ना देतो ठेवून. आणि हे बाई डोली हे लय मायगाचं आहे समजते तुला सोनं काय आहे ते. हा तर रिसेप्शन राहील ना तू त्या दिवशी घालजो हे. आणि तुझं सासू देईन तुले तर ते बी घालजो हे बी घालजो. पण सांभाळून ठेवजो लग्नाचं घर आहे. हा बॅग आपली सांभाळून ठेवा. हा तशी पाठवून म्हणा तुझ्या संग एक पोरगी कोणीतरी काय लिहाते बाई. आपली ललिता आहे ना इलेच पाठवून देऊ ना. पोरगी बारगी पाठवून काय करता? ललिता बरोबर ध्यान ठेवते. हो ती ललितालाच देऊ ना पाठवून. हो काय हो जमते. मग तिला म्हणू का? मग तिला सांगून द्यावं लागेल मग तिकडे जावाचे कपडे भरून घे म्हणून तिचे बी नाही. मग ते काय इकडे येईल. हो आता बाई मी म्हणतो बरोबर आहे ललिताला द्या पाठवून. मग तिचं पोरग राहीन का? धैर्य राहीन का? नव्या ठिकाणी नवाड्या ठिकाणी राहते आता बाई. माझ्या संग लेकरू नाही राहीन काय? तिच्या संगच राहीन ना ते. राहते द्या ललिताला द्या पाठवून. नाही तर काजलले पाठवलं तर नाही आता बाई. काजल काय ननद बाई ना काजल दोन्ही एकच समजा. काजल बी तर तरी बसली राहीन ना, काही लक्ष नाही ठेवून ना काही नाही. लागन तर अजून तिची मैत्रीण आहे तिथं तिच्या घरी चालली जाईल. ननद बाईवर लक्ष नाही ठेवणार म्हणून म्हणतो ललिता बरी आहे ललिताला द्या पाठवून. हो बरं ठीक आहे पाहतो तिला म्हणते तयार होईल तर तिला देऊ पाठवून. घे ये ठेवून दे. मी तिच्या कमऱ्यात जातो आता तिला म्हणतो तिला नेकलेस देऊन देतो. आणि तुला तू ये मग बिंदू. मा कमऱ्यामध्ये यायचो तुला नेकलेस देऊन देतो घाल जा मग. हा ठीक आहे आता बाई देऊन द्या तिला देऊन द्या. काय कोणतं काय देत आता मला देऊन द्यायचं मग. हो बाई ढोले तुला जे नेवाचं आहे तिकडे त्याच्या पुरं आठवणी भरून घे. हा तुझ्या अंदरचे कपडे तुझ्या मोबाईल रिचार्ज काय म्हणते त्याला चार्जर हे सगळं भरून घे. हा मेकअपचा डब्बा गिब्बा. हो ठीक आहे भरते मी. देतो आता बाई मी त्याला बरोबर आठवणी सगळं भरून देतो. ननद बाई हे बा तिथं गेल्या का पहिल्या दिवशी तर समजा बसूनच राहावं लागते. दुसऱ्या दिवशी काकण सुटल्यावर आपलं काम करू लावायचं. जास्त नाही थोडं काही बी करत राहायचं. झाडू लावता येते तुम्हाला. बस झाडूच लावायचा. घर झाडझूड करायचा. हा ठीक आहे वहिनी. खरं लागते का? नाही तर कोणी बोलते का मग? नाही नव्या नवरीला तर कोणी बोलत नाही म्हणा नाही बी केलं तरी. पण आपण करावं बसून राहिल्यापेक्षा नाही का. ओके ठीक आहे वहिनी तसंच खरं मी. इकडे पाय ना दे धडाची तयारी नाही करू देत बाई पोरग. माणसाला काही नाही माणूस तर आपला तिकडेच आहे. त्याला नाही लेकराची तयारी झाली असन काय लेकरू लढत असन काय बायकोची तयारी झाली असन काय काही नाही. बस तिकडच्या तिकडे आहे. लेकराचंही करा घरचे कामही करा आणि मग वेळेवर तयारी व्हा. लग्न बायाले भोयते लग्न कायचं लग्न व्हायचं. ललिता काऊन पटर होऊन राहिली त्याच्या लेकराच्या मागं. काय करू तर आता बाई. तिकडे नाश्ता बनवली सगळ्याला दिली. इकडे याला तयार करून ठेवली. त्यानं पुढे कपडे खराब केले होते ते कपडे काढून दिले दुसरे कपडे घालून दिले. अजून कटावून जाते जीव इकडचं लेकराचं. याचे बाबा तर बिलकुल तिकडेच आहेत. बिलकुल अंदर आले नाही का पाहिलं नाही लेकराला नाही का काही नाही. तर आता तोही कामातच आहे ना तिकडे. हा तो गाड्यावाल्याला फोन करून राहिला तो. हा तर गाड्या येते ना आता पटपट जावाचं आहे. हा हो ना आता बाई म्हणून तर मी घाई करून राहिली. तयारी नाही करू देते आम्ही. बरं ठीक आहे ते लेकराचं राहतेस त्याला आता मदन पाशी देऊन देतो. तो पाहते मग तिकडे. आणि नेकलेस करत होती ना. हे नेकलेस घे. तानानं देऊन राहिले का आता बाई? तानानं देत असाल तर राहू द्या. नाही पाहिजे राहील मी भोंड्या गड्यानं. पण नाही पाहिजे मग नेकलेस. तान आला तुम्हाला तर. अहो माय माझे तान कायचा तान घेईन नाही तर डोलीलाही दिली बिंदूलाही देतो. घे तू घे नेकलेस घे साजरी नेकलेस घाल आणि चला ना तू बॅग भरून घे. हा 2-4 साड्या घे भरून घे. बॅग कायच्यासाठी आता बाई? आता एक साडी घेतो आणि मेकअपचं घेतो. याचे 2 ड्रेस घेतो लागन तर 2-4 साड्या कायले 4-5 दिवस राहायचं आहे आपल्याला हॉलमध्ये. आज संध्याकाळीच वापस येवायचं आहे ना. लग्न झालं आनंदबाईची बिदाई झाली वरात गेले तिकडे तर आपण इकडे. हॉल खालीच करायला लागते ना संध्याकाळी लग्न झालं ना. मग 4-5 साड्या कायले. अहो ललिता हे पाय आता डोली संग जाजो म्हणतो मी. हा तर तुलेच म्हणतो मी जाजो डोली संग तिच्या ननदबाई संग. मी काय आता बाई तुम्ही मी खायला जाऊ ननदबाई संग. आता ननदबाईचं लग्न झालं का माझ्या लग्न होईल मी जाऊन ननदबाई संग. मी नाही जाणार. अहो सवाशीन म्हणून जाणार नाही का? एक पोरगी नाही जात का नवरी संग तर जावं लागेल का मग? कोणती पोरगी बरगीला पाठव का मग? त्याच्यापेक्षा तू जातो ना.
असं मी 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 जाऊ का आत्याबाई मग? आता नाही तर कोणाही पोरी बरे त्या दर्शूला पाठवून दे जाणं, नाही तर मामीला पाठवून दे जाणं. मामी बरी आहे हा? मामी मामी जाईन का हो? ते नाही जाईन, तूच जाजो ना, तू बरी आहेस, तूच चालली जाजो. भरून घे 2-4 साड्या, चालली जाजो संग डोलीच्या. काय आत्याबाई ह्या राहीन का तिथं? ह्याच मला त्रास देईन ना. राहते तो राहते, चालली जाजो ना. बरं ठीक आहे आत्याबाई, मी चालली जाईन. मग तिकडून वापस काही येवाचं मग का मकर संक्रांती तिचीच? आता जायचं पहिले, पाहू ना मग समोरचं. बरं बापा आत्याबाई ठीक आहे. आणि हे पाहिलं ललिता, तुला याच्यासाठी जाय म्हणून राहिली मी नेकलेस दिले तिच्या रिसेप्शन राहीन का तिथं, तर रिसेप्शन मध्ये घालाले. तर तिच्या बॅगवर विशेष लक्ष ठेवजो. हा, पाहुण्या परायचं घर आहे, ते बी पाहुणे आहे. हा, कोणते पाहुणे कसे राहते, कोणते पाहुणे कसे राहते, नाही तर गावातलेच. हा, पाहुणे म्हणून गावातलेच पोट्टे बाट्टेच काढून घ्या. तर म्हणून तिच्या बॅगवर लक्ष ठेवजो. हा, बरं ठीक आहे आत्याबाई. मग आता ही जिम्मेदारी तुम्ही मावर दिली, ठीक आहे, मी लक्ष ठेवून जाईन बापा. ठीक आहे. हा घ्या बाई घ्या, कायले जास्त घासत बसता थंडीचं. अहो थांबा ना, आता मध्ये मस्त मुक्का भेटला ना मा नंदीले ना मा भावाले घासू द्या ना. थांबा जरा लागू द्या त्याला, थंडी किती लागते तर. अहो बाई थंडी आहे, हो थंडी आहे. जर उन्हाळा राहिला तर काही नाही बापा, घासत बसा घंटाभर. थंडीमध्ये काय लिहू बापा, अजून बिमार पडतील बुटाबुटी आहेत का हो बाईचे? हा, आपण नाही का मग बुढे? हा, सगळेच बुटाबुटी आहे. आपण नाही का थंडीत उभे? हा, काही नाही होत. जेवढं कडक राहिलं ना तेवढं कडक राहते, काही नाही होत. हो घासू द्या मुले, साजरं घासतो. मा भावाले बी घासतो ना, वहिनी म्हणतो मा नंदीले बी घासतो मी, साजरं घासू द्या. चुप राहा तुम्ही सगळे. गाणे म्हणा लागन तर म्हणा, गाणे म्हणा ला, गाणे काही नाही नवऱ्याचे असन तर. नाही नवऱ्याचे काय गाणे राहते बापा, आता लग्नाचेच म्हणा लागन तर होईन, नाही तर काय म्हणा ना. काही बी जोड करा, जोड जाड करा, हातचन म्हणा काय लागते. थांबा मग मी जोड. लागली हळद बाई नवरीला, झाला ग बाई करग नाही नोरा धुवून द्या. मुली नवरीला धुवा, नवरीच्या माय बापाला धुवा ग कर नाही नोरा. मुलीचे माय बाप पहिल्यांदा आंघोळ करायला बसा मुली सोबत. हे सौभाग्य कुणाला लाभते कुणाला नाही, करा ग नाही नोरा. जमलं हो बाई, मस्त एकदम सूट झाला. मस्त जोडल्या हो, हातच जोडल्या का पारंपरिक आहे बापा, साजरं म्हणल्या हो बापा. आत्ताच्या आत्ता जोडली हो हातच म्हणली बापा. हा बरोबर असतं. आता पहिल्यांदाच तर पोरी समोर अंग जोवायला बसतेत माय बाप. पोरीचं म्हणा का पोराचं, सगळ्यालाच लागते का हे सौभाग्य. असं आहे. घ्या मग करा पटपट धुई दाय चला. हो करा फोटो आपल्याला मंडपात बी, तिकडे मंडपात म्हणतो तिकडे आपल्या हॉलमध्ये जायचं आहे पटकन. हा बरं आता येतील 10 वाजता. चला घ्या पटपट उरकत करा. हो ना का भाऊ, करतो ना. चाला झाल्या सगळ्याच्या तयार. आता तुम्ही दोघं तिघं आंघोळीचे करा, अंको यानं निघला पटपट निघा.